अंबरनाथ नगर परिषदेत निवडणुकीनंतर गेल्या 2 दिवसात अशा काही घडामोडी घडल्या की ज्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटले आहेत। सुरुवातीला मित्रपक्षालाच बाजूला ठेवण्यासाठी विरोधक एकत्र आले आणि नंतर ज्या पक्षातून निवडून आलो त्याला सोडचिठ्ठी काही नगरसेवकांनी दिली। अंबरनाथमध्ये लोकशाहीची कशी थट्टा मांडण्यात आली आहे पाहूयात। राज्यात निवडणुका महापालिकांच्या सुरू आहेत, पण या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात सुद्धा चर्चेत आलं ते अंबरनाथ। कारण नगर परिषद निवडणुकीनंतर इथं जे घडतंय त्याची चर्चा देशभरात होते आहे। आधी अंबरनाथमध्ये शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली। यावरून टीकेची झोड उठल्यावर भाजप नेतृत्वाने याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काँग्रेसने आपल्या 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली। त्यामुळे या नगरसेवकांना आयतं कोलीत मिळालं आणि त्यानंतर आला तो आणखी एक ट्विस्ट। नगर परिषदेतल्या 12 नगरसेवकांनी निलंबनानंतर पक्षाविरोधातच बंड केलं। तसंच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर काही आरोप केले आणि यानंतर पक्षालाच रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। किंवा पक्षाने नाकारलं तेव्हा आम्हाला कोणी जर साथ दिली असेल तर ती भाजपने प्रथम आम्हाला हाक दिली का आम्ही तुमचं कुठेतरी व्यवस्था करू, आम्ही तुमच्यासाठी कुठेतरी विकासाच्या मार्गाला तुम्हाला जे विकास करायचा आहे शहरात तुमच्या वार्डांचा, तर त्याकरता आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ आणि त्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या शहराच्या जे आम्ही लोकांना जनतेला शब्द दिला होता तर आम्ही विकासाला साथ देऊ, विनाशाला नाही, ठेकेदारीला नाही। आणि आम्ही त्या दृष्टीने भाजपाचा मार्ग पत्करलेला, कारण की आम्हाला डायरेक्ट पक्षाने कुठलंही नोटीस न देता किंवा एक फोनही न करता डायरेक्ट निलंबन केलं। आम्ही एवढे 12 नगरसेवक निवडून आलो तर त्यांनी आम्हाला एक फोन कॉल नाही केला किंवा फुलाचा एक गुच्छ नाही दिला, तर त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलं। म्हणून आम्हाला निलंबन केले तर आम्ही अपक्ष झालो। तर मग आता आम्हाला कोणता पक्ष निवडावा शहराचा विकास करण्यासाठी, तर आम्ही भाजपला निवडलं। काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपनेही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत दिमाखात प्रवेश दिला। विकासासाठी या सर्व नगरसेवकांना प्रवेश दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं। आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आज त्यांचा प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतो आहे। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं प्रदीप भाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो। म्हणजे हे 12 नगरसेवक लढले काँग्रेसच्या चिन्हावर, लढले भाजप विरोधात, निवडून आले काँग्रेसकडून, मतं घेतली ती काँग्रेसच्या मतदारांची आणि आता विजयी झाल्यावर प्रवेश केला तो भाजपमध्ये। यावरून काँग्रेस नेत्यांनी टीका करत भाजपला काँग्रेस युक्त भाजप म्हटलंय। जे झाली होती ते आमचे नगरसेवक, आमच्या पक्षाचं स्थान, आमच्या पक्षाचा गट हा अबाधित ठेवून त्यांनी अभद्र युती ही भाजपशी केली होती आणि त्यांनी केलेल्या कृतीच्या अनुषंगानं पक्षशिस्त कारवाई म्हणून आम्ही त्यांना बडतर्फीची कारवाई केलेली होती। मी त्यांना धाका सांगतच नाही ना तुम्हाला, तुम्ही धाकाने गेले हा नाहीच, आम्ही त्यांना बडतर्फ केलं, बडतर्फ केले। त्यांना काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना लाज वाटली नाही का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे। कुठेतरी आज काँग्रेस पक्षाचे एपी फॉर्म घेऊन काँग्रेसच्या चिन्हावर तुम्ही लोक निवडून आले आणि तिथे जाऊन तुम्ही भाजपाला हात मिळवणी करतायत। बघायला गेल्यानं तुम्ही मतदारांसोबत गद्दारी केलेली आहे आणि आज तुम्ही पक्षची जे विचारधारा आहे, राहुल गांधीचे जे विश्वास आहे त्याच्यासोबत तुम्ही उघड गद्दारी केलेली आहे। निवडणुकीच्या आधी उमेदवारी देण्या न देण्यावरून नाराज झालेल्यांचे पक्षप्रवेश नवीन नाही आहेत, पण एका पक्षाच्या तिकिटावर चिन्हावर निवडून आल्यावर दुसऱ्याच पक्षात जाणं म्हणजे मतदारांची केलेली फसवणूक आहे। एक तर आता भारतीय राजकारणामध्ये नैतिकता नावाचा विषय उरलेला नाहीये। स्थानिक पातळीवरती सुद्धा ह्या सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढलेल्या होत्या। काँग्रेसच्या ज्या उमेदवारांना लोकांनी मतं दिलेली आहेत ती भारतीय जनता पार्टीची विरोधक म्हणून त्यांनी दिलेली आहेत। तर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी आघाडी स्थापन करून जाणं हे खरं म्हणजे मतदारांचा विश्वासघात आहे। भाजप म्हणजे दरवाजा नसलेला पक्ष असून इथे कोणीही प्रवेश करतो असं काही दिवसाआधी मुनगंटीवारांनी म्हटलं होतं। त्यामुळे भाजपमध्ये कोणाचाही पक्षप्रवेश नवीन नाहीये, पण या नगरसेवकांचा निर्णय
म्हणजे ज्या मतदारांच्या कृपेमुळे आपण निवडून आलो त्यांच्या मतदानाची ही प्रतारणा आहे. आणि आजचा पक्षप्रवेश हा सुद्धा विकासाच्या नावाखाली झालाय. म्हणजे विकासासाठी स्वतःचा पक्ष, मतदार यांच्याही पाठीत खंजीर खुपसलं गेलं. म्हणजे कितीही विकासासाठीची तळमळ. आता प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं. आता त्यात विकास हा आणखी एक शब्द बहुधा जोडायची वेळ आली आहे. म्हणजे मग आपले नेते लोकशाहीची थट्टा करायला मोकळे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.